कल्पना करा, एक तरुण इंग्रज लेखिका एकटीच बुरका घालून अफगाणिस्तानच्या धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करते. उद्देश मात्र एकच आहे, एका नदीचा माग काढायचा. 5,000 वर्षांपूर्वीपासून वाहणारी, अनेक साम्राज्यांना जन्म देणारी आणि आजही करोडो लोकांचं जीवन घडवणारी नदी सिंधू. आणि या एका प्रवासातून जन्माला आलं एक असं पुस्तक ज्याने ब्रिटन, पाकिस्तान, फ्रान्स आणि इटलीमध्ये तब्बल 6 पुरस्कार पटकावले. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत याच पुस्तकाबद्दल, एम्पायर्स ऑफ द इंडस, सिंधूतील साम्राज्य. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत अडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. मित्रांनो, आजचं पुस्तक थोडं वेगळं आहे, कारण हे कोणत्याही मराठी किंवा भारतीय लेखकाचं नाही आहे. हे पुस्तक लिहिलंय एका इंग्रज लेखिकेने, ॲलिस ॲल्बिनिया. बघा, ॲलिस यांचा जन्म 1976 साली लंडनमध्ये झाला. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला आणि नंतर लंडनच्या SOAS विद्यापीठातून दक्षिण आशियाई इतिहासाचा अभ्यास केला. या दरम्यान त्या 2 वर्ष दिल्लीत पत्रकार आणि संपादक म्हणून काम करत होत्या. आणि याच काळात भारतातल्या फिरतीत त्यांना एक गोष्टीने झपाटून टाकलं, सिंधू नदीने. तर मित्रांनो, आता या पुस्तकाची संकल्पना समजून घ्या, कारण ही साधी प्रवास कथा नाहीये. ॲलिस यांनी ठरवलं की त्या सिंधू नदीचा माग तिच्या उगमापासून नाही, तर तिच्या शेवटापासून काढतील. म्हणजे कराची जवळ अरबी समुद्राला जिथे सिंधू मिळते तिथून प्रवास सुरू करून नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने थेट तिबेटच्या पर्वतांमधल्या उगमापर्यंत. आणि हा फक्त भौगोलिक प्रवास नव्हता, हा काळाच्या मागे जाणारा प्रवासही होता. पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण नदीच्या प्रवाहात एक टप्पा पुढे नेतं आणि त्याचबरोबर इतिहासात एक टप्पा मागे देखील नेतं. 2003 ते 2007 या काळात ॲलिस यांनी पाकिस्तान, भारत, तिबेट आणि अफगाणिस्तानचे अनेक दौरे केले आणि त्यातून हे पुस्तक आकाराला आलं. आता या पुस्तकात नक्की काय काय भेटतं ते आपण बघूया. सुरुवात होते 1947च्या फाळणीपासून, कराचीतल्या एका हृदयद्रावक प्रसंगाने. तिथून पुढे ॲलिस सिंधमधल्या शीती समुदायाला भेटतात, आफ्रिकन गुलामांचे वंशज, ज्यांनी आजही आपली अनोखी संस्कृती जपली आहे. मग प्रवास पुढे सरकतो सिंधमधल्या सुफी दर्ग्यांपर्यंत, जिथे भक्ती आणि श्रद्धेचं वेगळंच रूप दिसतं. पंजाबमध्ये गुरु नानक आणि शीख धर्मांच्या उगमाची कथा उलगडते. पेशावर आणि खैबर खिंडीजवळ पठाण जमातींच्या रोमांचक दंतकथा भेटतात. आणि मग येतो अलेक्झांडर द ग्रेट यांचा काळ. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत ॲलिस सिंधू खोऱ्यातून प्रवास करतात. बौद्ध धर्माचा उदय आणि ऱ्हास, ऋग्वेदांची मुळं आणि शेवटी मोहनजोदडो आणि हडप्पा या 5,000 वर्ष जुन्या संस्कृतीपर्यंत हा प्रवास पोहोचतो. आणि सगळ्यात शेवटी तिबेटच्या पठारावर, जिथे ही महान नदी एका छोट्याशा प्रवाहातून जन्म घेते, तिथे हे पुस्तक संपतं एका भावूक, जवळजवळ अश्रू आणणाऱ्या क्षणाने. तर मित्रांनो, आता या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे पुस्तक फक्त एक प्रवास वर्णन नाही आहे, हा इतिहास, पुरातत्वशास्त्र, राजकारण आणि मानवी जीवनाचा एक अप्रतिम संगम आहे. सिंधू नदीने 5,000 वर्षांपूर्वी मोहनजोदाडो आणि हडप्पासारख्या समृद्ध संस्कृतींना जन्म दिला. त्या काळातला इजिप्त आणि मोसोपोटेमियापेक्षाही अधिक विस्तीर्ण भूभागावर पसरलेल्या. आणि याच नदीच्या नावावरून सिंधू, हिंदू आणि इंडिया ही नावं तयार झाली. संस्कृत भाषेत या नदीला सिंधू म्हटलं गेलं. पर्शियन लोकांनी त्याचं हिंदू केलं आणि ग्रीक लोकांनी ह काढून टाकून इंडस आणि इंडिया ही नावं दिली. मित्रांनो, ॲलिस यांनी हा प्रवास एकट्याने, स्थानिक लोकांच्या मदतीने आणि कधीकधी अत्यंत धोकादायक परिस्थितीत पूर्ण केला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या राजकीयदृष्ट्या अस्थिर भागातून प्रवास करताना त्यांनी हिंसा आणि संघर्षाच्या वर्तमान आणि ऐतिहासिक दोन्ही बाजू अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्या आहेत. समीक्षकांनी या पुस्तकाची तुलना रॉरी स्ट्युअर्ट यांच्या प्रसिद्ध द प्लेसेस इन बिटवीन या पुस्तकाशी केली आहे. द गार्जियनने या पुस्तकाचं वर्णन एक अशांत इतिहास एका उत्कृष्ट प्रवास कथेत गुंफलेला असं केलं आहे. तर मित्रांनो, एम्पायर्स ऑफ द इंडस हे पुस्तक तुम्हाला फक्त एका नदीची कथा सांगत नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि राजकारणाचा एक भव्य पट उलगडून दाखवतं. जर तुम्हाला इतिहास, प्रवास वर्णन आणि सखोल संशोधनावर आधारित लेखन आवडत असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे, सिंधूतील साम्राज्य, आणि याचा मराठी अनुवाद केला आहे श्याम नारायण पाठक यांनी. जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर याची लिंक खाली दिलेली आहे, किंवा आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करून किंवा कॉल करून हे पुस्तक मागवू शकता, किंवा तुम्ही इन्स्टाला मेसेज करून सुद्धा हे पुस्तक मागवू शकता. तुम्हाला सिंधू नदीबद्दल किंवा या भागातल्या इतिहासाबद्दल आणखी काय जाणून घ्यायला आवडेल, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच वेगळ्या आणि माहितीपूर्ण पुस्तक रिव्ह्यूसाठी
बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.